नमस्कार मित्रांनो, श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. तुम्ही आयुष्यामध्ये अशी कधी गोष्ट अनुभवली आहे का की बरीचशी लोक तुम्हाला इग्नोर करतायत, तुमच्यापासून दूर जात आहेत, तुम्हाला अवॉइड करतायत, आणि जर ते होत असेल तर ते का होतंय हे प्रश्नचिन्ह सतत आपल्या डोक्यामध्ये चालू असतं. त्याची उत्तरच आपल्याला मिळत नसतात. कसं असतं माहिती आहे का, जसं जसं आपल्या आयुष्यामध्ये आपण मोठं व्हायला लागतो ना, तसं आपला अनुभव वाढायला लागतो आणि आपला अनुभव आपण इतरांवर थोपवायला लागतो. तुला माहीत नाही अजून त्या गोष्टीत नेमकं काय असतंय काय नाही, तू अजून लहान आहे. म्हणजे आपण काय करतो माहिती आहे का, समोरच्या व्यक्तीला कधी चुकाच करू देत नाही, आणि जो व्यक्ती चुकत नाही तो व्यक्ती शिकत नाही. म्हणजे आपण त्याला चुकू न दिल्यामुळे ना त्याच्यामध्ये ते फ्रस्ट्रेशन निर्माण होतं. तू जगलाय ना, इट्स ओके, नो प्रॉब्लेम. मग आमच्या तू मध्ये मध्ये का करतोय? जर तो आयुष्यामध्ये एखादी गोष्ट करू पाहत असेल, जर तो चुकत असेल तर चुकू दे त्याला. पण आपण सगळ्या गोष्टींचा कंट्रोल आपल्या हातामध्ये घेतो. आपल्याला वाटत असते की माझ्याच मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. आपण सगळ्या गोष्टींवर कंट्रोल आणायला बघतो. म्हणजे घरच्यांनी काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, आपल्या घरातल्या तरुण मुलांनी कुठं करिअर करायला पाहिजे, कुठला निर्णय घ्यायला पाहिजे, त्याच्यासाठी बेस्ट काय हे आपणच सगळं ठरवायला लागतो. त्याला आयुष्यात जगूच देत नाही, त्याला निर्णयच घेऊ देत नाहीत. आपल्याला असं वाटत असते की मला लय कळतं आहे, मला लय माहीत आहे, मीच खूप हुशार आहे, मला जास्त अनुभव आहे, मी जास्त दुनिया बघितली आहे. आणि ज्यावेळेस आपण असा ॲटिट्यूड ठेवून समोरच्याला बोलत असतो किंवा समोरच्याशी वागत असतो ना, मग ते कुणालाही आवडत नसतं. आपला अनुभव हा आपल्यासाठी आहे. आपल्या आयुष्यामध्ये आपण जे करायचं ते केलं, पण समोरच्याला चुकवू द्या, त्याच्या आयुष्यात त्याची समज डेव्हलप होऊ द्या. जर त्यानं स्वतःहून विचारलं की मला इथं सध्या प्रॉब्लेम येतो आहे, मी काय करायला पाहिजे, त्यावेळेस आपण त्याला सजेस्ट करू शकतो. पण त्याच्यावर सल्ले लादायचे नाहीत आयुष्यामध्ये, कधीच लादायचे नाहीत. आपण ह्या चुका खूप मोठ्या प्रमाणात करत असतो आणि परत ज्यावेळेस लोक आपल्यापासून दूर जातात, आपल्याला अवॉइड करतात, आपल्याला कुठंही गिनत नाहीत ना, मग वाईट वाटायला लागतं की आताची पिढीच अशी आहे, पोरांना मोठ्यांविषयी आदरच राहिला नाही, सगळं मनातच करते ती, काय पहिल्यासारखं धारगोळ राहिला नाही, काही बोलून जातो आपण त्या पोरांना. मुद्दा असतो की आपल्याला शांत राहता आलं पाहिजे. जर त्यानं विचारलं तर सांगायचं, अदरवाईज त्याला चुका करायचं फ्रीडम देता आलं पाहिजे. ज्यावेळेस आपण तरुण असतो त्यावेळेस आपल्या आयुष्यात आपण भरपूर चुका केलेल्या असतात, आपणही भरपूर चुकलेला असतो. पण आपली जी काळजी असते इतरांप्रती, ओव्हर काळजी, की त्याच्या चुका झाल्या नाहीत पाहिजे, त्याचं आयुष्य खूप चांगलं झालं पाहिजे वगैरे वगैरे, पण त्याला ते मान्य नसतं. त्याला त्या चुकांमधून शिकू द्या, त्याला संघर्षातून मोठं होऊ द्या, त्याला पडू द्या. जोपर्यंत तो पडत नाही तोपर्यंत त्याची स्वतःची समज डेव्हलप नाही होणार, तो मोठा नाही होणार आयुष्यामध्ये. पण आपण सगळं ऐकतं द्यायची सवय करतो. आपल्याला वाटत असते की त्यानं माझं ऐकावं तर त्याचं चांगलं होईल वगैरे वगैरे. पण ह्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आपण जेवढ्या कमी करूत ना, तेवढं आपलं रिलेशन खूप छान राहतं. आणि जर तो भविष्यात म्हणला की तुम्ही मला आधीच नाही सांगितलं, तर त्यामुळे तुम्हाला विचारलं नाही त्यावेळेस, तुम्ही म्हणू शकता त्यावेळेस. पण जर तुम्ही स्वतःहून त्या गोष्टीमध्ये मध्ये केलात, तुम्ही जर सांगायचा प्रयत्न केलात, तर मग तुम्हाला कोणी ॲक्सेप्ट नाही करणार. आणि सध्याच्या काळामध्ये भरपूर गोष्टी घडत आहेत. पॅरेंटिंग जे असतं ना, ते ओव्हर पॅरेंटिंग व्हायला लागलं आहे. पोरांना प्रत्येक निर्णय पालकांनी सांगितलेलेच घ्यावे लागत आहेत. त्याच्यामुळं मुलं कुठंतरी पालकांपासून दूर होत आहेत. त्यांच्या प्रति एक घृणा किंवा हे लोक का माझ्या मध्ये करतायत असं पोरांना वाटायला लागतं. त्याच्यामुळे आपण ह्या गोष्टी समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तुला जे करायचं आहे ना ते कर. आपण त्याच्यावर फक्त लक्ष ठेवायचं, पण त्याला कंट्रोल नाही करायचं. जर तो जास्तच प्रमाणाच्या बाहेर जात असेल तर त्यावेळेस मग आपण त्याला बोलू शकतो. पण जे छोटे छोटे निर्णय असतात, करिअर कुठलं निवडायचं, कशामध्ये करिअर करायचं, कुठल्या शाळेत लहान लेकरांना घालायचं, असे भरपूर डिसिजन्स असतात आपल्या घरातले. तिथं आपण मध्ये नाही करायचं. तू पावसात फिरायला जाऊ नको, तू इकडं जाऊ नको, तू तिकडं जाऊ नको, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. जर त्याचं आयुष्य बरबादीकडे जात असेल तर आपण लक्ष घातलेली गोष्ट वेगळी. तिथंसुद्धा जेवढं आपण लक्ष घालवत ना, तेवढं ती गोष्ट खराब होत जाते. तो आपला ऐकत नसतो. कारण प्रत्येक गोष्टीचं एक शास्त्र असतं, प्रत्येक गोष्टीचा एक डॉक्टर असतो, आणि प्रत्येक गोष्ट एक हाताळण्याची पद्धत असते. ती प्रत्येकालाच अवगत असते असं नसतं. मग जे लोक त्या गोष्टीमध्ये तरबेज आहेत, ज्यांच्याकडे ते स्किल आहे, त्या लोकांकडे आपण त्या गोष्टी प्रेफर करायच्या असतात. आपण अलिप्त राहायचं असतं. आणि जेवढ्या लवकर आपण ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये शिकवत ना, तेवढा आपल्याला आयुष्यामध्ये आनंद मिळायला लागतो. आपलं आयुष्य खूप सुंदर व्हायला लागतं. लोक आपल्यावर प्रेम करायला लागतात. पण जेवढं आपण त्यांच्या आतमध्ये इंटरफिअर करूत, तेवढी ते आपल्यापासून दूर जायला लागतात, आपल्याला कमी बोलायला लागतात. त्यामुळे ह्या गोष्टी समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे.
एवढं सांगू इच्छितो. आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल. जर गोष्टी आवडल्या असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आणि चॅनलला देखील सबस्क्राईब केलं नसेल तर करू शकता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. गॉड ब्लेस यू.